नाही तर छत्री घेऊन फिरायला लागेल. पण छत्री आणली आहे का? हे ते चर्च आहे आणि ह्याचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. हे सिम्बल आहे ओम मॅगॉग. जसं आपल्याकडे आय लव्ह बँड्रा, इकडे आम्ही एका अँटिक्सच्याच दुकानात बोलू शकतो ना. आणि हा बघा तो ड्रॅगन, कोण बोलणार पण नाही. हा लेक आहे, समुद्रासारख्या लाटा येत आहेत. 3 भुकेले चेहरे. अमर अकबर अँड पिस्ता मँगो घेतलाय. पिस्ता. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज थोडंसं क्लाउडी आहे वातावरण. टेम्परेचर, पाऊस पण पडतोय. टेम्परेचर अराउंड 11 डिग्री आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत मॅगॉगला. मॅगॉग हे एक छोटंसं टाउन आहे इकडे, मॉन्ट्रियल पासून 1.5 तासावर. आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे. कसं आहे ते टाउन, काय मिळतं चांगलं, काय बघण्यासारखं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आमच्या बरोबर. तुला काय अजून बोलायचं आहे? नाही, फक्त वेदर चांगलं असू दे, म्हणजे थोडं बाहेर निघून फिरता येईल. हा, वेदर चांगलं असू दे. होईल नाही तर छत्री घेऊन फिरायला लागेल. हा, नाहीतर छत्री घेऊन फिरायला लागेल. पण छत्री आणली आहे का? आम्ही ही गाडी रेंटवर घेतली आहे एका दिवसासाठी. आणि या गाडीचे आम्हाला पडले आहेत $170. $170 फक्त गाडीचा रेंट आहे फॉर 12 आवर्स. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये गॅस टाकावं लागेल. गॅसोलिन म्हणजे पेट्रोल बोलतात इकडे, ते टाकावं लागेल. आता इथून आमची 1.5 तासाची जर्नी आहे. सो गणपती बाप्पा मोरया. कैसे लग रहा है? पहिला ब्रेक. आणि किती वेळाने माहितीये का ब्रेक झालाय? अर्ध्या तासाने. अर्ध्या तासामध्ये कॉफीची तलब. आता कॉफी घेऊया. A few inches later. आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन आलंय. आम्ही आलो आहोत अबाय सेंट बेनवा. हे ते चर्च आहे आणि ह्याचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. सो आता आमचा फर्स्ट स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही मॅगॉग जाऊ. आता तुम्हाला मी ह्याच्या आत आर्किटेक्चर आहे ते दाखवतो. खूप सुंदर कन्स्ट्रक्शन केलंय. बाहेरून आहे चर्च ॲबे. कन्स्ट्रक्शन चालू आहे. हवा बघा, बापरे. आणि हा फायनल. आता आम्ही इथून निघत आहोत. आता आम्ही इथून निघून मॅगॉग डाऊनटाऊन चाललो आहोत. थोडेसे व्हिडिओ घेतले मी जिथे अलाउड होते. काही एरिया तिकडे व्हिडिओ घेणं अलाउड नव्हतं, तिकडे घेतले नाहीत. 20 मिनिटाचीच जागा आहे. 20 मिनिटं तुम्ही जाऊन एक राऊंड मारू शकता. पण हा चांगला आहे, पीसफुल आहे. मस्ट विजिट नाही बोलणार, पण आता तिकडे गायडेड टूर्स बंद आहेत. जून पासून स्टार्ट होतील गायडेड टूर्स. तर मग तेव्हा माहित नव्हतं. तेव्हा मे बी ते लोक त्याची हिस्ट्री सांगतील. बिकॉज देअर आर स्टोन्स जे 14th सेंचुरीचे वगैरे. मग त्याचं काय आहे, फ्रान्स मधून नॉर्मंडीवरून आणले आहेत ते सगळं आहे. 1 hour later. पोचलो आहे मॅगॉग डाऊनटाऊन. आता इथे लेक आहे. आता आम्ही पहिली पेट पूजा करणार आहोत आणि त्याच्यानंतर इकडचा परिसर घुमणार आहोत, परिसर फिरणार आहोत. काय हिंदी मराठी वाट लागली सगळी. तर आता काहीतरी जेवणाची प्लेस बघू चांगली. हे घातलंय कारण की वॉटरफ्रंटला गेलो तर थंडी वाजू शकते. सो प्रिकॉशन. गाईज से हाय. हाय. आता डाऊनटाऊनला वॉक करतोय. सगळे चांगलं आहे, छोटंसं टाऊन आहे, मस्तपैकी सगळे फिरायला आले आहेत. मोस्ट ऑफ द पब्लिक मी ऑब्झर्व केलं की US वरून पण आलं आहे, कारण की US इकडून 1 तासावर आहे. न्यूयॉर्क स्टेटची बॉर्डर आहे, न्यूयॉर्क सिटीची नाही, न्यूयॉर्क स्टेटची बॉर्डर आहे. इकडे आम्ही एका अँटिक्सच्याच दुकानात बोलू शकतो ना, बोटिक स्टोअर मध्ये आलोय. इकडे हा बघा सेंटर टेबल आहे आणि या खुर्ची आहेत वेगवेगळ्या, एकदम सॉलिडच आहे. ही खुर्ची आहे, हे पण आवडलं मला. पण ते हे नाही, तिकडे मागे ठेवायला. हा, इकडे बघ. आणि हा, हे बघ इथे पण आहे ना, मशरूम बनवून ठेवले तिथे, डायरेक्ट मशरूम. आणि इकडे दगडाच्या वस्तू आहेत बघा. छान दुकान आहे. आपले गणपती बाप्पा पण आहेत. गणपती बाप्पा मोरया. छान आहे. A few moments later. आता आम्ही आलो आहोत सेंट मायकेल बार अँड रेस्ट्रो आणि हा याचा मेन्यू आहे. भक्ती मेन्यू डिसाइड करते, पण आम्ही आय विल गो विथ चिकन बर्गर. बट या चिकन बर्गर मध्ये बेकन आहे,
तर हे आम्ही जरा काढायला सांगणार. आणि 3 भुकेले चेहरे, अमर अकबर अँथोनी. जेवण आलं आहे सांगितल्याप्रमाणे. चिकन बर्गर, व्हेज पिझ्झा, चिकन बर्गर अँड व्हेज पिझ्झा. बोन ॲपेटी. आता आम्ही जिलेटो घेतला आहे इकडे. पिस्ता, मँगो घेतलाय. पिस्ता अँड कॉफी. एन्जॉय. चीयर्स. हे सगळे फ्लेवर्स होते. सगळ्यांनी टेस्ट करून करून त्याला हैराण केलंय. मँगो, रास्पबेरी, पैशन फ्रूट, पिस्ता, नटेला. अभी वहाँ निकालियो. मैंने देखा भी नहीं तो यूज कैसे करते हैं. मुझे भी नहीं पता. ये वो है क्या, वो शादियों में बीच में खड़े रहते हैं चारों तरफ फोटो खींचने वाला घूमता है. आता आम्ही आलो. हे सिम्बल आहे ओमेगॉक. जसं आपल्याकडे आय लव्ह बँड्रा, आय लव्ह मुंबई, हा तसं आहे. आणि इथे आता फोटो सेशन करते. आणि इकडे काहीतरी आहे, द ग्लोरी शॅल नेव्हर फेड. चांगला एरिया आहे. इथे पार्किंग लॉट आहे. इकडे स्टेज बनवलाय त्यांनी, पण खूप सही आहे. आणि इथे एक छोटूसा आहे, हा लेक नाही आहे मॅगॉकचा, पण अशी एक छोटीशी जागा आहे. तर मी बघायला आलो एक्झॅक्टली काय आहे यार. आणि हा रेल्वे ट्रॅक आहे इकडे. बघ, हे सगळ्यांचे डॉक आहेत आणि जी घरं बघतायत पाण्यात, त्याच्यामध्ये ते लोक आपल्या बोट्स ठेवतात सगळे. अरे मस्त आहे ना हे. मॅगॉक डाऊन टाऊन झालंय फिरून. आता आम्ही जाणार मॅगॉक लेक. तिकडे जाऊन थोडं बसणार आणि मग त्याच्यानंतर बहुतेक घरी जाऊ किंवा काहीतरी पुन्हा खाऊ. आलो आहोत मॅगॉक लेकला. 33 किलोमीटरच्या दौऱ्यानंतर फायनली आम्हाला ती जागा मिळाली आहे मॅगॉक लेकवर. प्रॉब्लेम असा आहे की मला तरी असं वाटलं की क्लिअर नाही आहे डिरेक्शन, पण आता आम्ही पोहोचलो आहे. तर हा असा परिसर आहे आणि हा लेक आहे. कोण बोलणार पण नाही हा लेक आहे. समुद्रासारख्या लाटा येत आहेत, पण हा लेक आहे. आणि इकडे फोटो सेशन चालू आहे. हे पण बघाय सुंदर आहे. आणि इकडे एक क्रूज पण उभी आहे. काहीतरी मूर्ती आहे, मला कळलं नाही. तुम्हाला ह्याचं काय सिम्बल, ह्याचं काय आहे? म्हणजे हा असा वज्रासन मध्ये बसलाय. हे वज्रासनच बोलतात ना याला? नॉट प्रॉपर वज्रासन. आणि हा शर्ट वगैरे उडतो, असा फील आहे. असं आहे. जाऊ दे, तुम्ही काहीतरी ठरवा. मी दुसरा पार बोलतोय. हा फ्री ना. इकडे हा एरिया मला आवडला. या अशा अपार्टमेंट आहेत आणि अपार्टमेंटच्या एक्झॅक्ट समोर व्ह्यू आहे. जबरदस्त. हा वरी सी फेस्टिवल आहे. विराट कोहली का घर आहे शायद. जबरदस्त यार, एकदम भारी. आणि हे अजून एक अशी, म्हणजे आम्ही जेव्हा युट्यूबवर व्हिडिओज बघितलेले तेव्हा एक ड्रॅगन म्हणून बघत होतो. तर फायनली आम्हाला ड्रॅगन भेटलाय. आणि हा बघा तो ड्रॅगन. हा ड्रॅगन नाहीये. ऑब्व्हियसली लाइटिंग केली आहे त्याला. आणि त्याच्या आतमध्ये झाडं असतात, तर ती समोर मध्ये ती झाडं येतात आणि खूप चांगलं वाटतं. मी तुम्हाला पुढून पण दाखवतो. हा बघा, असंच एक छोटस केलंय मॅगॉक. आणि त्या समोरच खूप मस्त आहे. मी तर सांगेन मॉन्ट्रियलला असेल तर एका दिवसासाठीची ट्रिप परफेक्ट आहे. एका दिवसासाठी तुम्ही येऊ शकता. मस्त आहे की तो एबी चर्च जायचं, त्याच्यानंतर मॅगॉक पार्क यायचं. मॅगॉकचं डाऊन टाऊन आहे. चांगला एक दिवस स्पेंड होईल मस्तपैकी. स्पेशली फॉल टाइम. येस, फॉल टाइम मध्ये सगळे ट्रीजला असे म्हणजे त्या जर्नीला पण मस्त कलर्स दिसतात फॉलचे. आणि आता तर काहीच नाही, पण आपण फॉल मध्ये पुन्हा येऊ. येस, फॉल मध्ये येऊ. आता बघा, हे झाड बघून ठेवा. या झाडाला पालवी फुटली असेल.